संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतोय। अशात यवतमाळमध्ये देखील गणेशोत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यात मी सध्या यवतमाळच्या घाटंजीमध्ये आहे। घाटंजीमध्ये आज आठवडी बाजार गणेशोत्सव सार्वजनिक मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळते। पर्यावरणपूरक गणरायाची मूर्तीची स्थापना त्यांनी केलेली आहे। बरेचसे इतिहास या मंडळाला लाभल्याचं बोललं जाते। माझ्यासोबत काही पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुमच्या मंडळाला काय वैशिष्ट्य आहे, काय इतिहास आहे, किती वर्षापासून गणरायाची स्थापना केली जाते। गणरायाची स्थापना कमीत कमी सर 1955 पासून केलेली आहे, तरी आज 2025 म्हणजे कमीत कमी 70 ते 71 वर्ष झालेले आहे आणि बरेचसे दिग्गज लोक इथं अध्यक्ष उपाध्यक्ष राहून गेले आहे। आणि जशी आपण रॅली काढतो गणपती स्थापनेची, ते आम्ही टाळाच्या गजरात भजन कीर्तन असं करून आम्ही स्थापना करतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही 10 दिवस राबवतो। तसाच छोटासा अन्नदानाचा कार्यक्रम, भजन, त्याच्यामध्ये कीर्तन, रक्तदान शिबिर असे काही कार्यक्रम घेतो आम्ही। आणि आत्तापर्यंत जे त्यावेळेस म्हणजे सदस्य कमी होते, आता 2025 पर्यंत कमीत कमी 50 ते 60 सदस्य झालेले आहेत। नक्कीच 70 वर्षापासून सुरू असलेला उत्सव आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा केला जाते। माझ्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहे। काय तुमच्या मंडळाचं नेमकं वैशिष्ट्य काय? आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्हाला नागरिकांना एक संदेश द्यायचा आहे की पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा साजरा झाला पाहिजे। त्यामध्ये नागरिकांना असा संदेश द्यायचा आहे आम्हाला की निसर्गाची हानी व्हायला नको। जसे की वृक्षारोपण असो, त्या झाडाचं संगोपन असो, रक्तदान शिबिर असो, किंवा जसं आपले माजी सैनिक आहे त्यांचा सत्कार असो, ह्या सर्व गोष्टी करून आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत। ज्या पद्धतीने गणेशोत्सव म्हणलं की गणेश उत्सवादरम्यान DJ लावून ध्वनी प्रदूषण करून मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला जाते। जशी तुम्ही गणरायाची मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे, त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीनं गणरायाला आणलं? आम्ही गणरायाला भजन कीर्तन या माध्यमातून त्यांना वाजत गाजत शहरामध्ये आणलेलं आहे आणि विधिवत पूजा करून इथं गणरायाची स्थापना केलेली आहे। आणि त्यामागचा हेतू असा आहे की DJनी जे लोकांचं आरोग्य बिघडून राहिलं किंवा आपला ध्वनी प्रदूषण होऊन राहिलं, त्या गोष्टी व्हायला नको आणि नागरिकांना असा संदेश द्यायला हवा की भजन कीर्तनाचा जो आधीचा काळ होता तो काळ पुन्हा परत यावा आणि नागरिकांना ह्या सगळ्या गोष्टी कळाव्या। नक्कीच गेल्या कित्येक वर्षांपासून अतिशय चांगल्या पद्धतीने आणि समाज उपयोगी विविध कार्यक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करतो। दरम्यान माझ्यासोबत आणखी या विषयावर बोलण्यासाठी या घाटंजी स्टेशनचे ठाणेदार आहेत। साहेब, काय सांगाल तुम्ही या मंडळाचं ज्या पद्धतीनं DJ मुक्त नशामुक्त गणेशोत्सव साजरा करते? महाराष्ट्र राज्य सरकारने आणि या यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंतासाहेब यांनी जी आदर्श गणेश मंडळ योजना आणलेली आहे, त्या योजनेमध्ये या मंडळाने सहभाग घेतलेला आहे आणि त्या योजनेमध्ये जो क्रायटेरिया दिलेला आहे तो क्रायटेरिया फुलफिल करण्याचा पूर्ण प्रयत्न हे मंडळ करत आहे। या मंडळाने कोणत्याही प्रकारे DJ मिरवणुकीदरम्यान वाजवलेला नाही। DJ मुक्त मिरवणूक काढलेली आहे आणि विसर्जनाच्या दिवशीसुद्धा हे DJ मुक्त मिरवणूक करणार आहेत। पारंपरिक वाद्यांचा वापर करणार आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत पारंपरिक वाद्यांचा वापर केलेला आहे। या व्यतिरिक्त त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे, वृक्षारोपणाचे कार्यक्रम आणि आरोग्य योजना वगैरे अशा स्कीम ते या ठिकाणी राबवणार आहेत। महिलांचा अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि लहान मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत। अशा पद्धतीने त्यांनी एक आदर्श गणेश मंडळ बनण्याच्या दिशेने वाटचाल केलेली आहे। नक्कीच आपण बघतोय की सध्या मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जाते। मात्र यवतमाळ जिल्हा प्रशासनाने नशामुक्त आणि DJ मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं। मात्र प्रशासनाने जरी आवाहन केलं असलं तरी कित्येक वर्षांपासून घाटंजी येथील आठवडी बाजार येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पारंपरिक पद्धतीने आणि निसर्गाला कुठे हानी होणार नाही या
पद्धतीनं ते गणेशोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे इतरही गणेशोत्सवांनी यांचा आदर्श घ्यावा. संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.